रामकृष्ण हरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. त्याच अलंकापुरीतून अर्थात आळंदीतून आज ज्ञानोबांची पालखी पंढरीकडे लाडक्या विठुरायाकडे प्रस्थान ठेवणार आहे. वैष्णवांचा मेळा तिकडे जमलेला आहे. तो अलौकिक सोहळा तुम्हीही घरबसल्या पाहू शकणार आहात आपल्या या विशेष कार्यक्रमात माझा विठ्ठल माझी वारी. आणि यानंतर आपण थेट आळंदीमध्ये जाऊयात, अलंकापुरीमध्ये जाऊयात. गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गोविंद, काल तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालं, आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघणार आहे. डोक्यावरती पावसाची संततधार आहे, पण वारकऱ्यांच्या उत्साहाला मात्र पारावार उरलेला नसेल. कसं वातावरण आहे आळंदीमध्ये? अलंकापुरीमध्ये आज आपण बघतो की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. खरं तर या प्रस्थान सोहळ्याला पूर येत असतो, पण तो भक्तांचा असतो, वारकऱ्यांचा असतो. यावेळेस मात्र थोडं वेगळं चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. यावेळेस पूर पाण्याचा आलाय, कारण इंद्रायणी नदीकाठी आम्ही बघतोय की जो इंद्रायणी काठ दरवर्षी आम्हाला वारकऱ्यांना भरून दिसायचा, त्या इंद्रायणी काठी मात्र आता प्रशासनाने मज्जाव केलाय, कारण ती इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते. रात्रीपासून पाण्याचा वेग वाढतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र या पावसाच्या रिपरिपमध्ये सुद्धा वारकरी कुठे थांबलेले नाहीयेत. अतिशय आनंदाने पुढे चालताना पाहायला मिळत आहेत. मी सध्या मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये कशा प्रकारची सजावट करण्यात आली तुम्ही बघू शकता की फुलाची चारी बाजूनं मंदिराला सजावट करण्यात आली आणि याच मंदिरामध्ये संध्याकाळी साधारण 7 ते 8 वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. सकाळी 4:30 वाजता खरं तर या प्रथेप्रमाणे पूजेला सुरुवात झालेली आहे. आता कीर्तन सुरू आहे. कीर्तनानंतर प्रत्येकाचा मान दिला जातो. त्यानंतर संध्याकाळी 5च्या नंतर वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या मानाच्या वारकरीमध्ये सोडले जातात आणि जवळपास संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या रथापुढे चालणाऱ्या पहिल्या 20 आणि रथाच्या पाठीमागे चालणाऱ्या 27 अशा दिंड्यामध्ये सोडल्या जातात. या दिंड्यातल्या प्रत्येकी 90 माणसांना मध्ये सोडलं जातं, त्यांना श्रीफळ दिलं जातं, अशी परंपरा आहे. मात्र या सगळ्या परंपरेसोबत ही परंपरा पुढच्या 18 दिवस चालणार आहे आणि ही 18 दिवसाची जी परंपरा आहे ती आपल्यासोबत अर्थात आपल्या शिवलीला पाटील आपल्यासोबत असणार आहेत. एबीपी माझाच्या खास प्रेक्षकांसाठी पुढच्या 18 दिवस कशा प्रकारची तयारी असणार आहे, ही सुरुवात कशी होते, प्रस्थानाचं महत्त्व काय, या संदर्भात आपण शिवलीला पाटील यांच्याशीच बातचीत करूया. महाराज, खतर ही फार वेगळी याची प्रस्थानाची सुरुवात आहे, कारण आपण बघतो की रात्रीपासून पाऊस आहे आणि या पावसात सुद्धा कुठेही ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष कमी झालेला नाही. अर्थात ही जी ज्ञानोबा तुकोबांची ऊर्जा आहे, या ऊर्जेला आत्मिक किंवा सामर्थ्याने आत्मऊर्जा म्हणू शकतो आपण. ही पंढरीची वारी म्हणजे फक्त वारी नाहीये, आत्मप्रदर्शन आहे. आत्मप्रदर्शना म्हणजे सगुण साकार असणारा पांडुरंग परमात्मा या भाविक भक्तांना भेटतो. कारण परमात्म्याचे 3 रूप मानली जातात: निर्गुण निराकार, निर्गुण साकार आणि सगुण साकार. आता सगुण साकार हे फक्त पांडुरंगालाच म्हणलं जातं, कारण तो प्रत्येक रूपामध्ये येऊन भक्तांसोबत असतो. असं म्हणतात, इथून जेव्हा वारी चालू होते, या वारीच्या सुरुवातीच्या दिवसापासून पंढरपुरात पोहोचेपर्यंत सगुण साकार स्वरूपाने पांडुरंग प्रत्येकासोबत असतो आणि याचं सामर्थ्याने ज्ञानोबा तुकोबा वर्णन करतात. म्हटलं जातं, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमुपा पांडुरंगा. आणि त्या पांडुरंग परमात्म्याला जर विसावा हवा असेल, कारण आता जी एकादशी आहे ती आषाढी देवशयनी एकादशी आहे आणि परमात्म्याच्या विसाव्यासाठी परमात्म्याला जर कुठं यावं लागत असेल तर ते ठिकाण म्हणजे आळंदी आहे. नामदेवराय म्हणतात, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध भेट मेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करीताती, नामा मने देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. कल्पवृक्ष म्हणजे सगळ्या आशा इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही त्या ठिकाणी आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. जो कल्पवृक्षाखाली आहे त्याला काय उणं भासणार आहे, अर्थात जो आळंदीत आहे त्याला काय उणं भासणार आहे. मग त्याला पावसाचं, इंद्रायणीच्या पुराचं, रावठ्यात कुठे बसायचंय, स्वयंपाक कुठे करायचा आहे, जेवणाचा वेळ मिळणार आहे का, जेवणाला योग्य ते ठिकाण करण्यासाठी मिळणार आहे का, ही कुठलीच चिंता वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आत्ता दिसत नाहीये. आणि प्रत्येक चिंतेला, प्रत्येक संकटाला सामर्थ्यानं तोंड द्यायचं बळ हे नामचिंतन देत आहे. आपण मला या वारकऱ्यासोबत बातचीत करायची